नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, 14 जानेवारीपासून RTचे ॲडमिशन फॉर्म भरायचे चालू झालेले आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की हा फॉर्म कसा भरावा। तत्पूर्वी स्टेप बाय स्टेप आपण सर्व माहिती पाहणार आहे। पहिल्यांदा पाहणार आहे फॉर्मची नोंदणी कशी करावी, फॉर्म कसा भरावा, याच्यामध्ये आपल्या घराचं लोकेशन कसं टाकायचं, त्याच्यानंतर डॉक्युमेंटची माहिती कशी टाकायची, त्याच्यानंतर आपलं स्कूल सिलेक्शन कसं करायचं, तुम्हाला कोणतं स्कूल पाहिजे ते कसं सिलेक्शन करायचं, त्याच्यानंतर फॉर्मची प्रिंट कशी काढायची, या सर्व स्टेप टू स्टेप माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला सुरुवात केली तर या ठिकाणी आपण या पोर्टलवरती आलेलो आहोत। या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी सर्व माहिती दिली आहे। पालकांकरता माहिती म्हणजे पालकांनी या सर्व माहिती वाचा व्यवस्थित। या ठिकाणी महत्त्वाची पालकांसाठी माहिती आहे, सर्व माहिती दिलेली आहे। तुम्हाला कोणती शाळा भेटेल, तुम्हाला शाळा तुमच्या घरापासून कोणती शाळा निवडायची आहे, कमीत किती शाळा निवडायच्या, जास्तीत जास्त किती निवडायच्या, गुगल लोकेशन कसं टाकायचं, याची अर्ज करण्याची लास्टची तारीख, या प्रकारे सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। पहिल्यांदा तुम्ही ही माहिती वाचा, त्याच्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा। फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहू शकता हे ऑप्शन दिलेले आहेत वरती। या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन या फॉर्मवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन बटन आहे, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती टाकून घ्यायची आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात त्या जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तो जिल्हा। त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे, म्हणजे मुलाचं नाव टाकायचं आहे। पहिल्यांदा पहिल्या कॉलममध्ये आडनाव टाका, दुसऱ्या कॉलममध्ये त्या मुलाचं नाव टाका, तिसऱ्या कॉलममध्ये त्याचं वडिलांचं नाव टाका। त्याच्यानंतर चाइल्ड डिसेबल आहे का, म्हणजे चाइल्ड हा अपंग वगैरे आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची म्हणजे मुलाची या ठिकाणी जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। जन्मतारीख टाकून झाल्यानंतर हा दिलेला जो कॅप्चा आहे, या ठिकाणी दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला या रकान्यात भरून घ्यायचा आहे। व्यवस्थित कॅप्चा बघून घ्या, कॅपिटल स्मॉल। त्याच्यानंतर सर्व झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, चालू मोबाईल नंबर टाका। ही सर्व माहिती टाकून घेतो आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो। या ठिकाणी पाहू शकता सर्व माहिती टाकलेली आहे आणि मोबाईल नंबर पण टाकलेला आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली रजिस्ट्रेशनचं बटन आलेलं आहे, या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन बटन, याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला ID पासवर्ड या ठिकाणी भेटेल। या ठिकाणी रजिस्ट्रेशन बटनवर आपण क्लिक करू। त्याच्यानंतर येतं पाहू शकता वरती एक मेसेज आलेला आहे, पाहून घ्या। या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे युअर ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड हा मोबाईल नंबरवरती आलेला आहे मेसेजला। तर तो ID पासवर्ड आपल्याला या रकान्यात टाकून घ्यायचा। या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाका, या ठिकाणी पासवर्ड टाका आणि हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्या ठिकाणी टाकल्यानंतर खाली लॉग इनच्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी क्लिक करून घेतो आणि तुम्हाला पुढची माहिती दाखवतो। या ठिकाणी लॉग इन बटनावर आपण क्लिक करून घेऊ। त्याच्यानंतर आपल्याला हा जुना जो पासवर्ड मोबाईलला आलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी जुना पासवर्ड टाकून घ्या आणि आपल्याला नवीन पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे। एखादा स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा, त्या पद्धतीने पासवर्ड तयार करून या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपला हा ॲप्लिकेशन नंबर हा तयार होईल आणि पासवर्ड आपण जो मनाचा टाकणार आहे तो पासवर्ड या ठिकाणी तयार होईल। ते झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी येऊन परत एकदा लॉग इन करून घ्यायचं आहे। हे सर्व माहिती करतो, तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू करून दाखवतो। या ठिकाणी आपण ID टाकलेला आहे आणि नवीन तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकलेला आहे। जर तुम्हाला पासवर्ड कसा तयार करायचं माहीत नसेल तर या ठिकाणी एक डेमो दाखवतो तुम्हाला। पासवर्ड हा जर तुमच्या मुलाचं नाव असेल रितू तर रितू करा, त्याच्यापुढे @ द्या आणि एखादा नंबर टाका, 1 2 3 4, याच पद्धतीने तुम्ही करा। जर तुमच्या लक्षात वेगळा कोणता पासवर्ड असेल तर तो टाका, नसेल तर सगळ्यात सोपा या पद्धतीने टाका पासवर्ड। जर तुमच्या मुलाचं नाव जर 5 ते 6 अंकी असेल तर पहिले 4 अंक घ्या, त्याच्यानंतर @ द्या किंवा हॅश द्या, त्याच्यानंतर पुढे त्याची जन्मतारीख टाका किंवा कोणतं रँडम अंक टाका। त्या पद्धतीने पासवर्ड तयार करून घ्या, या पद्धतीने करून घ्या। त्याच्यानंतर लॉग इन बटनावर आपण क्लिक करू। या ठिकाणी लॉग इन करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपण आतमध्ये एंटर झालेलो आहोत। तर या ठिकाणी वरती पाहू शकता इंग्लिशमध्ये आपले या ठिकाणी नाव टाकलेलं आहे, तर या ठिकाणी आता मराठीमध्ये पण नाव टाकून घ्यायचं आहे। जर या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकून मराठीमध्ये जर ऑटोमॅटिक नाव येत नसेल तर तुम्ही गुगल इनपुटचा वापर करून या ठिकाणी मराठी नाव कॉपी पेस्ट करू शकता। त्याप्रमाणे तुम्ही सर्व माहिती या ठिकाणी कॉपी पेस्ट मराठीमधून करून घेऊ। येथील सर्व माहिती टाकून घेतो आणि खालचा ॲड्रेस वगैरे सर्व माहिती टाकून घेतो आणि तुम्हाला पुढचा डॅशबोर्ड दाखवतो। या ठिकाणी सर्व माहिती टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर सेव्ह बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर ही सेव्ह डिटेल्स होती आपल्या या ठिकाणी। त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता
या ठिकाणी गुगल ॲड्रेसचा पिन आलेला आहे, तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण मॅपवरती जाऊ. या मॅपवरती तुम्हाला तुमच्या घराचं लोकेशन टाकायचं आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा जरा कमी करून घ्या झूम. त्यानंतर या ठिकाणी तुमचं गाव सिलेक्ट करा. या आपण आमचं गावाचं सिलेक्शन केलेलं आहे. त्या गावामध्ये एक्झॅक्टली तुम्ही कुठे राहता त्याच्यावर आपल्याला पिन करून घ्यायचं आहे. एक्झॅक्टली आम्ही या गावामध्ये विटा या नावाचं गाव आहे. या गावामध्ये आम्ही कराड रोड आहे, हा कराड रोड. या कराड रोडच्या इथे विवेकानंद नगर म्हणून गाव आहे, त्या नगरमध्ये राहतो. तर या ठिकाणी आपल्याला पिन करून घ्यायचा आहे. तर तो पिन कसा करावा या ठिकाणी पाहून घ्या. जर हा जो लाल कलरचा जो टिंब दिसत आहे, तो लाल कलरचा टिंब आपल्याला आपल्या लोकेशनवरती घेऊन जायचा आहे. ज्या ठिकाणी आहे तो तुम्ही बघा. त्याच्यानंतर तो तिथं स्क्रोल करून घेऊन जावा. तो लाल कलरचा उचलायचा आहे आणि या ठिकाणी घेऊन जायचा आहे. हे मोबाईलमध्ये पण तुम्ही करू शकता आणि तुमच्या जर लॅपटॉप कम्प्युटर असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही कम्प्युटर माऊसद्वारे या ठिकाणी स्क्रोल करून घेऊ शकता. या पद्धतीने त्या ठिकाणी नेऊन ठेवलेला आहे. त्याच्यानंतर वरती ऑप्शन दिसत आहे बघा, या ठिकाणी 7 अपडेटचा. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जर तुमचं लोकेशन व्यवस्थित जर बसलं तर. त्यानंतर 7 नेक्स्ट अपडेट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपला लॅम्प्टिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे दोन्ही ऑप्शन आलेले आहेत. त्याच्यानंतर 7 नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर वरती येऊ. त्यानंतर ॲप्लिकेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन बटन या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी ती डिटेल्स सेव्ह झालेली आहे आपली. त्याच्यानंतर आपल्याला विचारते पहिलं जो ऑप्शन आहे ते विच क्लास स्टँडर्ड इज रिक्वायर्ड ओनली सिस्टीम कॅल्क्युलेटेड स्टँडर्ड. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला कोणत्या स्टँडर्डला ॲडमिशन घ्यायचं ते या ठिकाणी विचारेल. ज्या पद्धतीने तुम्ही जन्मतारीख टाकली आहे त्या पद्धतीने तुम्ही सिस्टीम ॲटोमॅटिक तिथं कन्वर्ट करेल की तुमचा मुलगा हा LKGला जाईल का ज्युनियर KGला जाईल किंवा पहिलीला जाईल. हे स्टँडर्ड ते ॲटोमॅटिक त्या ठिकाणी सिलेक्ट करेल. या ठिकाणी माझी जी जन्मतारीख जी आहे त्या जन्मतारखेप्रमाणे या ठिकाणी ज्युनियर KG आणि सिनियर KG दाखवत आहे. तर सिनियर KG किंवा ज्युनियर KG या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं रिलिजन या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 2 नंबरला कोणतं रिलिजन आहे ते सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे ती कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी विचारते कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी. जर तुम्ही कास्ट असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ते या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुमच्याकडं विचारायचं आहे तुमच्याकडे पाल्याचं आधार कार्ड आहे का, तर आधार कार्ड येस करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यापुढे. त्याच्यानंतर पॅन कार्ड आहे का विचारेल, पेरेंट्स ईमेल ID, ज्या गोष्टी तुमच्याकडे असतील त्या गोष्टी टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली विचारत आहे ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे आहे का, आधार कार्ड आहे तर येस करा. बर्थ सर्टिफिकेट आहे का, आहे तर येस करा. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर आहे येस करून घ्या. जर कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. डिसेबिलिटी हँडिकॅप प्रूफ विचारत आहे खाली, तर ते आपल्याकडं नाही आहे, त्याच्यामध्ये आपण बसत नाही. तर या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची हे डिटेल्स टाकून झाल्यानंतर त्याच्यानंतर वरती ऑप्शन दिसत आहे स्कूल सिलेक्शन. त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्कूल सिलेक्शन या टॅबवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता 3 ऑप्शन आहेत. विदिन 1 किलोमीटर्स, विदिन 1 to 3 किलोमीटर्स आणि ग्रेटर दॅन 3 किलोमीटर. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा 1 किलोमीटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी एक शाळा दाखवत आहे. ती शाळा जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यावर क्लिक करून घ्या. जर त्याच्यापेक्षा अजून जास्त शाळा पाहिजे असेल तर 1 ते 3 किलोमीटर ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जास्त शाळा दाखवतील. म्हणजेच काय, तुमच्या घरापासून 1 ते 3 किलोमीटर जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळा या ठिकाणी दाखवतील. मग यातल्या तुम्हाला कोणत्या शाळेला ॲडमिशन घेऊ इच्छिता ती शाळा या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन करून घ्यायची आहे. तर या 3 शाळा पाहिजे तर त्या ठिकाणी 3 शाळा या ठिकाणी सिलेक्शन करून घेतो. ते तुमचं तुम्ही माहिती काढा त्या शाळा कशा आहेत, त्या शाळा चांगल्या आहेत का नाही, त्याचं इंग्लिश मिडियम आहे का, तिथले शिक्षण कसं आहे ते वगैरे ते तुम्हाला स्वतः माहिती काढली पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही ह्या शाळा सिलेक्ट करा. त्या पद्धतीने हा फॉर्म या ठिकाणी भरून घ्या. शाळा सिलेक्शन या ठिकाणी शाळा सिलेक्शन केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला फॉर्म सबमिशन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढी पण माहिती टाकली ती तेवढी माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल. ती माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्या बरोबर आहे का नाही. जर एखाद दुसरी काही तर माहिती चुकली असेल तर ती आपण या ठिकाणी स्कूल सिलेक्शन ॲप्लिकेशन चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये जाऊन करेक्शन करू शकता. किंवा जर एखाद्या विद्यार्थ्याचं नाव चुकलं असेल किंवा जन्मतारीख चुकली असेल तर त्यांनी या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा नाही. तर त्या अशा टायमाला या ठिकाणी डिलीट ॲप्लिकेशन नावाचा एक ऑप्शन दिसतो. या ठिकाणी पाहून घ्या हा डिलीट नावाचा ऑप्शन. या ठिकाणी फॉर्म हा डिलीट करायचा आहे आणि पुन्हा न्यू रजिस्ट्रेशन करून पुन्हा
पहिल्यापासून फॉर्म भरून घ्यायचा आहे. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक वगैरे काय असेल तर त्या पद्धतीने हे करून घ्या. जर तुम्ही यामध्ये तुम्हाला काही जर डाऊट वगैरे असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचं आम्ही 100% तुम्हाला उत्तर देऊ. आणि याच्यामध्ये महत्त्वाची तुम्हाला सूचना सांगायची राहिली, याच्यामध्ये जर तुम्ही हा RTचा फॉर्म भरून झाला, याच्यानंतर जे तुमचं ॲडमिट कार्ड कधी येणार, ॲडमिट कार्ड म्हणजे या ठिकाणी ॲडमिट कार्ड दिसतं. म्हणजे ॲडमिट कार्ड म्हणजे काय, तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जे हॉल तिकीट येतं त्याला या ठिकाणी ॲडमिट कार्ड म्हणतात. म्हणजे तुमचं सिलेक्शन लेटर कधी येणार, याची लिस्ट कधी लागणार, याची पहिली लिस्ट, दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट कधी लागणार, त्याची जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वेळोवेळी ती माहिती आपल्या चॅनलवर येत राहते. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक दिली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, तो ग्रुप जॉईन करा. त्याच्यावरती पण आपण सर्व डिटेल्स टाकत असतो A to Z. त्या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा. चला तर आपण व्हिडिओला पुढे कंटिन्यू करू. ही माहिती बरोबर भरून घेतली, सर्व माहिती बरोबर असं गृहीत धरू आणि त्याच्यानंतर आपण पुढची माहिती टाकू. याच्यानंतर ही सर्व माहिती आपली बरोबर आहे हे बघा. त्याच्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन दाखवत आहे, या ऑप्शनवर आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक करून घ्या आणि कन्फर्म अँड सबमिट ऑप्शन करून घ्या. जर तुमचा सर्व फॉर्म बरोबर असेल तर कन्फर्म अँड सबमिट ऑप्शनवर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. तर याच्यानंतर आपण कोणतीसुद्धा यामध्ये करेक्शन करू शकत नाही. जर करेक्शन करायचं असेल तर त्या ठिकाणी मागाशी सांगितल्याप्रमाणे डिलीट ॲप्लिकेशन करून तुम्ही पुन्हा फॉर्म भरा. एकदा जर अशा पद्धतीने फॉर्म सबमिट केला तर तुम्ही याच्यामध्ये करेक्शन करून शकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला सबमिशन ऑप्शन या बटनावर यायचं आहे, खाली यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता जनरेट PDF या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपली PDF आपली इन्स्टॉल होईल. यानंतर PDF मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल आणि हा PDFचा तो फॉर्मॅट आहे. या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. जर हा फॉर्म भरायची जर पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओ आपला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या RTचा फॉर्म भरणाऱ्या तुमच्या पाल्यासोबत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी वगैरे कोण असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जास्त माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल, कोणाला काही समजत नसेल तर ग्रुपचा ॲडमिन जो आहे त्या ॲडमिनला तुम्ही मेसेज करा. तो मेसेज तुम्हाला त्याची 100% खात्रीशीर उत्तर देईल. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.